पिशोर आणि शफेपूर भागातले आज स्मशानभूमी पूर्णतः पाण्याखाली गेली आहे। शफेपूर इथली एक अंत्यविधीची राख वाहून गेल्याची दुर्दैवी घटना आहे। शेतीतही पिकांचं मोठं नुकसान झाल्याची बातमी। पाहतोय की अंजना नदीला पूर आल्याची पाहायला मिळते आणि या ठिकाणी ही नदी दुथडी भरून वाहते। तातडीने पंचनामे करावेत। इथल्या स्थानिकांची शेतं या ठिकाणी होती आणि या शेतामध्ये पाणी शिरलंय। आपल्यासोबत माधव सावरगावे जोडले गेलेत। माधव, अंजना नदीला पूर आलेला आहे, नदीने पात्र सोडले आणि पात्रा बाहेरून वाहते, नेमकं कोणतं आणि किती नुकसान झालंय, किती शेतकऱ्यांना फटका बसलाय, परिस्थिती एकंदर काय आहे? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सगळ्याच भागामधला मुसळधार पावसानं झोडपून काढले। काही ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे आणि 2-3 वेळाची जी अतिवृष्टी आहे, त्यामुळे आता तू जसं सांगितलं कन्नड तालुक्यातल्या सगळ्या नद्या ओसंडून वाहत आहेत आणि नदी नाल्याला पूर आल्यामुळं गावाचा संपर्क तुटलेला आहे। चापानेर परिसरामध्ये, अंधानेर, चापानेर, कन्नडच्या या सगळ्या परिसरामध्ये प्रचंड पाऊस झालेला आहे आणि वरून पाऊस येत असल्यामुळं खालची सगळी गावं ही पाण्याखाली जातील कायची भीती निर्माण झाली आहे। रात्रभर पाऊस होता, आता थोडी पावसानं पाऊस थांबलेला आहे, मात्र पाणी खूप पाऊस पडल्यामुळं ते सगळं पाणी गावामध्ये शिरू लागलेलं आहे। ती स्थिती गंगापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये झालेली आहे। सिल्लोड, फुलंब्री, पैठण तालुक्यामधली ती स्थिती आहे आणि त्यामुळं पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सगळीकडे पाणी धन्यवाद माधव। आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे। सविस्तर माहितीसाठी धन्यवाद। ढगफुटीसारखाच हा पाऊस आल्याचंही कळतं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।